नाम फाउंडेशनच्या दशकपूर्तीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित ज्यांचं एका हाताने केलेलं दुसऱ्या हाताला कळत नाही अशी प्रचंड व्यक्ती आणि संस्थांच्या विकासाची कामं केंद्रामध्ये फार मोठी जबाबदारी सांभाळत असताना जे करत असतात असे आमच्या सगळ्यांचे नेते हा शब्द खूप गुळगुळीत आहे. आमचे पालक आदरणीय नितीनजी गडकरी. व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत, परंतु नितीनजींना आज फार नाही 6च कार्यक्रम आहेत आणि ते 6 कार्यक्रम करून त्यांना रात्री नागपूर गाठायचं आहे. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रामुख्याने ज्या दोघांच्या निमंत्रणामुळे आग्रहामुळे आणि प्रचंड काम करता आहेत याचं आश्चर्य वाटून लांबून आपण पाहत असतो, अशा 2 व्यक्तिमत्वांचा उल्लेख केला पाहिजे, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे. बाकी सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने उपस्थित, नामशी जोडलेले आणि माणसाच्या विकासामध्ये आनंद मानणारे. पैसे तर सगळेच मिळवतात, पण माणसाच्या विकासात आनंद मानणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेजण मकरंदजींच्या प्रास्ताविकातून जे अनुभव आले, एक फिल्म या ठिकाणी दाखवली गेली नामच्या कामाची, त्या फिल्ममधून अक्षरशः निशब्द झालेलो आहोत की एक माणूस मनात आणलं तर त्याचं प्रोफेशन सांभाळत, कुठेही ते दोघेजणं त्यांचं जे मूळ प्रोफेशन आहे सिने आणि नाट्यसृष्टी त्याच्याकडे दुर्लक्ष न करता एक माणूस किती भव्य दिव्य काम करू शकतो याची मोठी प्रचिती आपल्याला नामच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने त्यांची वाटचाल पाहताना झाली. 2च मुद्दे मांडून मी माझं बोलणं संपवणार आहे. त्यातला एक मुद्दा असा की अशा प्रकारच्या चळवळी हे कुठेतरी बेटासारख्या आयसोलेटेड चालल्या तर त्याने काही परिवर्तन होणार नाही. सरकारला बाजूला ठेवून पण काही होणार नाही, कारण ते एक मोठं यंत्र आहे. जसं मी माझ्या गावामध्ये गारगोटी तालुका, खानापूर गाव, कोल्हापूर जिल्हा, तिथे भातशेती खूप मोठ्या प्रमाणावर होते. म्हणून एक वर्ष एक प्रयोग केला की मोठ्या प्रमाणावर बाजारभावापेक्षा 200 रुपये मी जास्त देणार आणि प्रचंड भात खरेदी करून स्टॉक करणार, 4 महिन्याने त्याचा तांदूळ करणार, तो विकणार, त्यातून मिळणारा प्रॉफिटसुद्धा या 1800च्या ऐवजी 2000 मिळालेल्या शेतकऱ्याला अजून 200 देऊन 2200 मिळवणार, असा एक प्रयोग केला. पण तो एक प्रयोगच असतो. त्याला ज्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 27,000 ग्रामपंचायती आणि 43,000 गावं आहेत, कारण काही गावं त्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रुप ग्रामपंचायत म्हणून जोडलेले असतात. अशा 43,000 गावांना अशा कोणीतरी एका चंद्रकांत पाटीलने खानापूरमध्ये एक 100 टन भात खरेदी केलं आणि त्याचा तांदूळ करून 50 टन तांदूळ विकला, तर एका विशिष्ट भागामध्येच ते देत आहेत. या नाना आणि मकरंदजींचं हे वैशिष्ट्य आहे की त्यांनी सरकारलाही बरोबर घेतलं, सर्वसामान्य माणसालाही बरोबर घेतलं, काही संस्थांनाही बरोबर घेतलं आणि त्यामुळे ते मी अधोरेखित करेन की आगामी काळामध्ये एकमेकाचा हात धरत 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 सामाजिक काम करणाऱ्यांची एक मोठी साखळी निर्माण करायला लागेल, जे एकमेकाला मदत करतील आणि सरकारी योजना ह्या साखळीमधून नीट लोकांपर्यंत पोचवायला लागेल. म्हणून मला असं वाटतं की या दोघांनाही दशकपूर्तीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांनी ऑलरेडी चालवलंच आहे, त्याच दिशेने चाललेले आहेत, हे जरा वाढवायला